ओके. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याकडं बरेच नवीन नवीन प्रोडक्ट येत आहेत. त्यातल्या फक्त आज आपण दोनच प्रोडक्टची चर्चा करणार आहोत. ते म्हणजे एक त्यामुळे मोरिंगा आणि एक नोनी. आता ही जी पीपीटी आहे, ही पीपीटी आपल्याकडे डॉक्टर स्नेहा सावंत मॅडम आहेत, डीएक्सएन क्लिनिकला औंध परिहार चौकामध्ये, त्यांच्याकडून मिळालेली जी माहिती आपल्यापर्यंत आली ती सगळ्या शेअर करूया. तर सगळ्यात महत्वाचं की आता ही मोरिंगा मोरिंगा म्हणजे शेवगा. आणि आता आपण म्हणू की काय शेवगा काय करतो, पण शेवगा बरंच काय करतो. आज जर तुम्ही ऐकलं तर चकित व्हाल. वही पेन असेल तरी लिहू शकता किंवा माहिती आहे का शांतपणे. शेवगा याच्यामध्ये आता आपल्याला 90 कॅप्सूल मध्ये पण डबी आली आहे आणि 360 कॅप्सूल मध्ये पण डबी आली आहे. प्रत्येक गोळी 300 मिलीग्रॅमची आहे. शेवगा प्रचंड उपयोगी आहे आणि किंमत खूपच स्वस्त आहे. त्याच्यामुळे या जर गोळ्या फक्त खाण्यात आल्या, मला वाटतं प्रत्येक लेडीजला त्या मोरिंगाची गरज आहे, प्रत्येक जेंट्सला आहे, लहान मुलांना आहे, मोठ्या माणसांना आहे. आणि ह्या आपल्याकरता सगळ्यात महत्वाचं कॅल्शियमची ज्याला कमतरता असेल ती भरून काढायला लागेल. तर आता लेटेस्ट पॅक जो अवेलेबल आलाय 360 कॅप्सूल्स, म्हणजे जम्बो पॅक पण आहे. म्हणजे आता स्पिरुलिनाच्या तुलनेमध्ये मोरिंगा खूप स्वस्त आहे. नोनी बॉटल किंवा मोरंजी बॉटलच्या तुलनेमध्ये नोनीच्या कॅप्सूल प्रचंड स्वस्त आहेत. आणि जो रिझल्ट तुम्हाला नोनी ज्यूस किंवा मोरंजी पिऊन येणार आहे, तोच रिझल्ट तुम्हाला नोनीच्या गोळ्या खाऊन पण येणार आहेत, कारण ही नोनी स्वतः डिएक्सन कंपनीने बनवलेली आहे. ओके. त्याच्यामुळं या मोरिंगा बद्दल जर आता आपण चर्चा करायची म्हटली, तर सगळ्यात महत्वाचं हे नीट ऐका की याचे फायदे काय काय आहेत. इट इज अ नॅचरल पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रियंट्स, पोषक तत्वांची खाण असं म्हटलं जातं मोरिंगाला, शेवगा. याच्यामध्ये 92 प्रकारचे पोषक तत्व आहेत आणि 46 अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? की बॉडीत जे फ्री रॅडिकल तयार होतात, म्हणजे अचानक क्लायमेट चेंज होतं, वातावरण चेंज होतं, थंडी, ऊन, वारा, पाऊस, तुम्ही चुकीचं काहीतरी खाता. ओके. कधी कधी तुम्ही आजारी पडत जातात, त्यावेळेस जी बॉडी चुकीची रिॲक्ट करते, तर त्याच्यात अँटीऑक्सिडंट जर असेल तर ती बॉडी म्हणजे तुमची रिकव्हरी फास्ट होते. आता काय म्हणूया आपण, थंडी भरपूर वाजते, तर स्वेटर म्हणजे अँटीऑक्सिडंट. पावसाळा खूप सुरू झालाय, छत्री म्हणजे अँटीऑक्सिडंट. थंडी वाजतीये, मी गरम चहा पितोय म्हणजे अँटीऑक्सिडंट. म्हणजे तुमच्या बॉडीची जशी गरज असेल तसं बॉडीला प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता जे उपयोगी घटक असतात त्याला म्हणतात अँटीऑक्सिडंट. ह्याच्यामध्ये 46 आहेत नुसत्या शेवग्यामध्ये. दुसरा फायदा अँटी इन्फ्लेमेटरी. म्हणजे काय? की ज्याच्या अंगाची जळजळ होते, अंगाचा दाह होत जातो. त्याच्यानंतर आपण पित्ताच्या गांधी अंगाला भरपूर येत राहतात, किंवा पोटात आग पडते, अंग असं गरम वाटतं, पोट गरम वाटतं, तळपाय गरम वाटायला लागतात, डोकं गरम व्हायला लागतं. तर इन्फ्लेमेटरी म्हणजे दाह नाशक म्हणून शेवगा आपण खाऊ शकतो. दुसरं आहे अँथिलमिंटिक, म्हणजे ज्यांच्या पोटात जंत होतात, कृमी होतात, पोट साफ होत नाही, पोट गच्च राहतं, पोट गॅस पकडतं, तर जंताचं औषध म्हणून सुद्धा आपण शेवग्याच्या गोळ्या खायला देऊ शकतो. एवढं ते फायदेशीर आहे. कृमिघ्न म्हणजे कृमींना मारतं ते पोटातल्या जे बॅड बॅक्टेरिया, हेल्दी नाही, जे बॅड बॅक्टेरिया आहे ते बॉडीतलं मारत मारत जातं. त्याच्यानंतर इम्युनो मॉड्युलेटरी, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं शरीराची ताकद, गती, प्रतिकारशक्ती वाढवणे. रस्ता मोकळा आहे, गाडी पळवायची. खड्डे सुरू झाले, गाडी थांबवायची. तुम्हाला चांगलं वाटतं, भरपूर काम काम नाही मूड तर कमी काम. म्हणजे तुमच्या बॉडीची जशी गरज असेल, म्हणजे आपण म्हणू की आता लग्न सराई घरात चालली आहे, तर बायका जास्त काम करतील. दिवाळी आली, महिलांना काम वाढलेलं असेल. ओके. तसं जशी बॉडीची गरज असेल तशी प्रतिकार शक्तीला कमी अधिक करायचं काम, ऍक्सिलरेटर करायचं काम, ब्रेक लावायचं काम हे शेवगा चांगलं चांगलं करतो. टेस्ट इन्हान्स म्हणजे ज्याच्या तोंडाची चव गेली आहे, आपण त्याला काय म्हणतो, नॉर्शिया. भूक लागत नाही, जेवण जात नाही, मूडच नाही, जीव वाटत नाही, अशा लोकांना मोरिंगाच्या गोळ्या पण खायला देऊ शकतो. नंतर कार्डियक स्टिम्युलंट, ज्या लोकांचा बीपी लो जातो, त्याच्यानंतर ज्यांचं काय म्हणूया की हातापायात मुंग्या येत राहतात, किंवा हात जड वाटतो, हा माणूस चालायला जरा जडच झालाय, पटपट चालतच नाही, याचा अर्थ दुसरं काही नसतं, तर हार्टची गती जी असते, ब्लड प्रेशर
ते नॉर्मल राहत नाही, ॲबनॉर्मल व्हायला लागतं. तर तुमच्या हृदयाची गती, हृदयाचे ठोके, तुमची पल्स नॉर्मल चालण्यासाठी शेवग्याच्या गोळ्या खाण्यात येणं अत्यंत गरजेचं आहे. अँटी हायपरग्लायसेमिक म्हणजे ज्यांची साखर वाढते, ज्यांना डायबिटीस आहे आणि साखर शूट होतीये 350, 400 आणि 500, या लोकांना शेवग्याच्या गोळ्या चालू करा, शेवग्याची भाजी चालू करा. पण आपल्याकडे गोळ्या रेडीमेड आले, शेवगा सापडतो नाही सापडतो माहित नाही सगळ्यांना. तर ह्या शेवग्याच्या गोळ्या जे आहे मोरिंगा, हे खायला सुरुवात करा. अँटी कॅन्सर आजकाल हे भयानक वाढत चालले, लोकांच्या लक्षातच येत नाही. आणि जेव्हा तुमच्या लक्षात कॅन्सर येतो त्याला औषधच नाहीये. रेडिएशन आणि केमो घेऊन बरे झालेले आठवत नाही, फक्त अजून बॉडी कमजोर पडत जाते. आणि कॅन्सर झाला की माणूस फक्त 2.5 ते 3 वर्ष जगतो, किती पण पैसे घालवा. मग पैशापरी पैसा जातो, माणूस पण जातो. कॅन्सर येऊच नये, माझी बॉडी प्रिव्हेंट करावी कॅन्सरला, त्याच्यासाठी शेवगा आपण अँटी कॅन्सर म्हणून पण देऊ शकतो. संधिवात नको असेल तर, संधिवात होतं, गुडघेत चमक मारतायत, त्याच्यानंतर बसता उठता येत नाही, हातापायची बोट वेडी वाकडी झाली, त्या ऍसिडिटी वाढत जाते, संधिवात नाशक म्हणून सुद्धा तुम्ही मोरिंगा खाऊ शकता. मिकोलिटिक म्हणजे काय? ते लोकांचं वय वाढले, सर्दी कप फुफ्फुसातनं बाहेरच पडत नाही, पंप लावून ओढायला लागते सर्दी. ओके, ऍडमिट करायला लागतो त्याला, हो 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 हो, कफच बाहेर पडत नाही. अशा लोकांना तुम्हाला शेवग्याच्या गोळ्या खायला द्यायचे, कफ सुट्टा व्हायला लागेल, कफ बाहेर पडायला लागेल. आणि सगळ्यात मोठं मार्केट आहे खालचं, ओलिगो मेनोरिया, म्हणजे ज्या महिलांना 30 दिवसामध्ये पिरियडच येत नाही, 35 दिवस, 37 दिवस, 38 दिवस, म्हणजे वर्षातनं 12 पिरियड यायला पाहिजेत पण तिला 9च येतात. तर म्हणजे ॲबनॉर्मल आहे ती, तर तिला तुम्ही शेवग्याच्या गोळ्या खायला देऊ शकता. आणि असतं दुसरं डिसमेनोरिया, म्हणजे काय होतं की पिरियड तर येतो पण पोट दुखायला लागतं, कंबर दुखायला लागते, हातापायाच्या गळाटा होऊन जातो, थकवा कमजोरी येऊन जाते, थकते जास्त. ओके, तर त्यासाठी सुद्धा मोरिंगा खूप चांगला आहे. आता याचं मार्केट मला सांगायची गरज नाही, महिलांना, प्रत्येक मुलींना त्याचं गरज आहे, महिलांना गरज आहे. तिथपर्यंत तुम्ही जाऊ द्या. न्यूज मसल बिल्डिंग, म्हणजे मी जिमला जातो, वर्कआउट करतो, पण माझ्या मसलच होत नाहीत. ओके, स्ट्रेंथच येत नाही, ताकद राहत नाही, कमजोरी वाटते, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला शेवगा आहे. आता यातलं तुम्हाला कोणाला, प्रत्येकाला गरज आहे, प्रत्येकाने खायला पाहिजे. आणि आयुर्वेदिक मध्ये काय करतं ते, रस, कटू आणि तिखट, म्हणजे आपल्याला जशा 6 टेस्ट पाहिजेत ना, गोड, तिखट, आंबट, खारट, कडू. ओके, तर त्यापैकी 2 चव, म्हणजे कडू चव आणि तिखट, हे तुम्हाला या रसायन जे म्हणतो ना, आपल्या शरीर चांगलं निरोगी राहण्याकरता आपल्या बॉडीमध्ये सप्तरस असायला पाहिजेत. ओके, तसे हे रस तुम्हाला 2 त्यातनं चांगले मिळायला लागतील. दुसरं, गुण क्वालिटीज म्हणजे काय, गुणा म्हणजे क्वालिटीज, वृक्ष. वृक्ष म्हणजे ज्याची त्वचा ड्राय होत चालली आहे, डोक्यात कोंडा, चेहऱ्यावरती टॅन येतो, अंगाला फंगल काहीतरी उठायला लागले, ओके, खाज खुजली यायला लागली, नंतर असं मग काहीतरी वेगळं, ड्राय स्किन, म्हणजे इवन सोरियासिस, काही जरी असेल तुम्हाला, तर त्याला शेवग्याच्या गोळ्या पण खायला देऊ शकतो. लघु म्हणजे पचायला हलका येते, जड पचायला अजिबात नाहीये. आणि इमिजिएट बॉडीला तीक्ष्ण, शार्प, म्हणजे इमिजिएट बॉडीवरती ऍक्शन पण दाखवतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, वीर्य. वीर्यवर्धक ते आहे, उष्ण मध्ये येतं ते, हॉट आहे ते. मग फक्त काय करायचं, ज्याला पित्ताचा त्रास आहे, ज्याला ऍसिडिटी आहे, त्याला शेवगा देऊ नका तुम्ही. ओके, त्याला पित्ताचा त्रास आहे, त्याला ऑलरेडीच त्याला मग द्यायचं कुणाला, द्यायचं ज्याला कफ आहे आणि जो वात प्रकृतीचा आहे, अशा लोकांना शेवगा चांगला काम करतो. पण जो पित्त चा माणूस आहे, ओके, रागीट माणूस आहे, त्याला शेवगा नका देऊ. ओके, तो अजूनच काहीतरी तिसरंच करायला लागेल. त्याच्यामुळे त्याला आपण बाकीचे प्रोडक्ट देऊ शकतो, स्पिरुलिना देऊ शकतो. पण शेवगा तेवढाच फायदा आहे. आणि कटुपंजन, कडू चव बऱ्याच लोकांची राहतेच खायची, आपण कारली कधी खातच नाही, कडू भाज्या कधी खात नाही, कडू फक्त औषधं खातो डॉक्टर दिल्यावरती, म्हणजे कडू चव मी ह्यातनच मेंटेन करतो ना, म्हणजे मला कडू गोळ्या खायची पाळी येणार नाहीये. इफेक्ट ऑन त्रिदोषात, म्हणजे कफ, वात, शामक, तुमच्या बॉडीतला सर्दी, कफ, खोकला आणि वात कमी करण्यासाठी शेवगा अत्यंत फायदेशीर आहे. ओके, त्याच्यामुळे ह्याच्यावरती जास्तीत जास्त जोर द्या. हे झाला शेवगा सांगून. आता आपण दुसरं प्रोडक्ट चालू करणार आहे, नोनी कॅप्सूल. आता नोनी आपण पित आलो लिक्विड, आता हे गोळ्यामध्ये आलंय. जे काम तुमचं लिक्विड करणार आहे तेच गोळ्या पण करणार आहेत. नोनी काय काय करतं बघा, डिस्कवर ट्रेजर,
ट्रू ऑफ हेल्थ बेनिफिट. ट्रेजर म्हणजे खजिना, खान म्हणूया आपण त्याला. इनहान्स न्यूट्रिएंट म्हणजे तुम्ही जे काय खाता पिता जे अंगीच लागत नाही ते अंगी लागण्याकरता नोणीच्या गोळ्या किंवा नोनी ज्यूस, नोनी ज्यूस पेक्षा नोनीच्या गोळ्या परवडतील खेडेगावात. लोक म्हणतात ना महाग आहे, हे दाखवा ना प्रोडक्टांना. दुसरा फायदा काय करतं, कीप युअर इम्युन सिस्टम स्ट्रॉंग, प्रतिकार शक्ती वाढवतं. जे पोट गच्च झालंय, पोट दुखतं, पोट जड झालंय, गॅस पकडतंय, ढप्प झालंय, ओके, पोट साफ होत नाही, त्याला पोटाच्या तक्रारी करता नोणीच्या गोळ्या भरपूर चांगल्या काम करतात. कीप युअर बॉडी सेल, तुमच्या शरीराचे सगळ्या पेशी समृद्ध करण्यासाठी मदत करायला लागेल. आणि प्रोटेक्ट युअर बॉडी विथ अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे मी तुम्हाला सांगितले की नाही, जसं थंडी स्वेटर पाहिजे, पावसाळ्यामध्ये छत्री पाहिजे आपल्याला, ओके. या गोष्टी बॅलन्स करण्याकरता तुम्हाला नोनीची गरज आहे. म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या बॉडीमध्ये उद्या जाऊन कुठला आजार घडणार नाही. वजन संतुलित करण्यासाठी सुद्धा नोनी काम करायला लागेल. नोनीच्या गोळ्या तुमची हाडं मजबूत ठेवतं, बोन डेन्सिटी सुधारवतं, तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. कंट्रोल, हाय ब्लड प्रेशर ज्यांना होतं, ज्यांना बीपी हार्ट अटॅक येऊन गेलाय, येतोय, त्रास होतोय, त्यांनी या गोळ्या खायला सुरुवात करा. अंगाचं सूज कमी होते, रेडी स्वेलिंग इन युअर बॉडी, नोणीच्या गोळ्या खाल्ल्याने अंगाची सूज कमी व्हायला लागेल. अजून रेग्युलेट एलिव्हेटेड ब्लड शुगर, म्हणजे ज्यांची साखर वाढली त्यांची साखर कमी करण्याकरता सुद्धा नोणीच्या गोळ्या काम करायला लागतील. आणि कॅन्सरच्या सेलची वाढ थांबवतं. ओके, सगळ्यात महत्वाचं कारण का का थांबवतं, तर त्यात आहेत अँटीऑक्सिडंट भरपूर, त्यामुळे नोणीच्या गोळ्या पण चांगल्या चांगल्या काम करतील. मग आता हे जे आहे हे अजून काय काय काम करणार आहे, याच्यात जे आपण काय म्हणू कंटेंट असतात, अँथ्राक्विनोन्स, हे काय करतं, अँटीबॅक्टेरियल म्हणजे जंतू, अँटीव्हायरल, साथीचे आजार, डेंग्यू, चिकनगुन्या, स्वायलर फ्लू, मलेरियाला थांबवतं. जंतुनाशक अँटीबॅक्टेरियल ते थांबवतं. टाईप 1 कोलेजन सिंथेसिस, टाईप 1 डायबिटीस थांबवतं. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये करतं. थायरॉइड वाढू देत नाही, अंगात गाठी वाढू देत नाही. अनाल्जेसिक म्हणजे वेदनाशामक म्हणून काम करायला लागतं. अजून त्यात काय आहे, ऍस्परलोसाइड, ओके, सिट्रीफोलिनिन, अँटी कॅन्सर, कॅन्सरची ग्रोथ थांबवतं, गाठीची वाढ थांबवतं. हे असतात लायन्स आणि निओलिग्नास, अँटीऑक्सिडंट आणि संधिवातासाठी किंवा हाडं ज्यांची ठिसूळ होत चालली आहेत ती हाडं ठिसूळ होऊ देत नाही, हाडं मजबूत ठेवतं. इम्युनोमॉड्युलेटरी, प्रतिकारशक्ती वाढवतं, कॅन्सर थांबवतं, कॅन्सरची वाढ थांबवतं. पॉलिसॅकराइड्स, अजून काय, स्कोपोलिटिन, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल सांगितले, तेच तेच गुणधर्म आहेत. अँटी, अंगाचा दाह थांबवेल, वेदनाशामक म्हणून. हिस्टामाइन रिलीज, हिस्टामाइन म्हणजे बघा, थंडी अचानक वाजून येणं, अचानक उन्हाचा त्रास होणं, हे जो काय प्रकार होतो हिस्टामाइन रिलीज, हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला ते भरपूर मदत करतं. संधिवात होऊ देत नाही, ऍलर्जी कमी करतं, झोपेच्या तक्रारी कमी करतं. मायग्रेन, डोकं दुखत असेल तर नोणीच्या गोळ्या द्या त्याला. डिप्रेशन, पंकज उदास झालाय त्याचा, ओके, मूडच लागत नाही पीव्ही करायला, ओके, मीटिंगला जायला, त्याला नोणीच्या गोळ्या खायला द्या. अल्झायमर, लक्षातच राहत नाही, लक्षात का, कारण तो माणूस रात्री लवकर झोपत नाही, मोबाईल जास्त खेळत बसतो, झोप पूर्ण होत नाही, झोप पूर्ण होत नाही, म्हणून आजकाल बरेच आजार वाढतील. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, 11 वाजता झोपण, पहाटे 5 ला उठा, ओके. नैसल त्रास होतोय तर तुम्हाला नोणीच्या गोळ्या खा. आणि ट्राय ट्रिपिनॉइड्स, अँटी ट्युमर म्हणजे गाठ होऊ देत नाही, हिपेटो कावीळ होऊ देत नाही, अल्सर म्हणजे पोटाचे आजार कमी करतो, जंत कमी करतो. आणि लिपिडिटी म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढू दे, हायपर लिपिडेमिक कोलेस्ट्रॉल वाढत चालले ते कमी करतं. अँटी साथीचे आजार तुम्हाला होऊ देत नाही, एवढं मदत करते तुम्हाला नोनी. ओके, इझी टू यूज, वापरू शकता कोणी पण. पोर्टेबल, बर्डबी आपली ठेवली पर्समध्ये, कुठल्या गावाला गेलाय. सगळ्यात महत्वाचं, नो मेसे गुड बाय टू, म्हणजे मला किती गोळ्या खाऊ, हे खाऊ का ते खाऊ, काही गरज नाही, एक नोणी तुम्हाला सगळं काम करायला लागेल. आणि प्रिसाईज डोसेस काय करायचं, सकाळ दुपार संध्याकाळ जेवायच्या अगोदर एक 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 नोणी खायची. मोरिंगा जेवल्यावर खा, एक एक एक, झालं आपलं काम, भरपूर टिकतं. ते आपण नोणीचा ज्यूस घेतला, ते बुसच लावलं नाही, ते उघडलं, बाटली खराब झाली, आंबूसच झाली, असा काय प्रकार होत नाही, त्यामुळे ते वापरा.
प्युअर नोनी डीएक्सेनच्या सिद्दीपेठच्या फॅक्टरीमध्ये नोनी तयार झाले. पांडिचेरीमध्ये एकरामध्ये आपली शेती आहे नोनीची. त्यामुळं मार्केटचं नोनी मी सांगू शकत नाही. ते सुबोध भावे आला आणि जाहिराती केली ना आमचा गुडघा थांबला. त्याच्या 10 पट स्वस्त आपले प्रोडक्ट आहेत. तुलना करून बघा. ऑफर प्युरेस्ट अँड मोस्ट पोटेंट फ्रॉम नोनी. ओके, सगळ्यात महत्त्वाचं हे खूप चांगलं आहे. आणि ओरिजिनल 90 कॅप्सूल 350 मिलीग्रॅमची प्रत्येक गोळी आहे. आणि शाकाहारी असतं. आपल्या गोळ्यांचं कव्हर HPMC सगळ्यात महत्वाचं. व्हेजिटेरियन कॅप्सूल शेल गुगलला टाका काय असतं ते. मी सांगतोय मीटिंग मध्ये, माझं ऐकत जाऊ नका सगळं ते सगळं. व्हेजिटेरियन कॅप्सूल शेल HPMC म्हणजे काय, ते आपले आहे आयुष मंत्रालयाचं प्रोडक्ट आहे. म्हणजे रिकमेंड केलेलं. काही कंपन्या आयुष मंत्रालय करत बसतात आणि सांगत बसतात सगळे प्रोडक्ट. आपल्याकडे आहे ना स्वस्त आणि मस्त नोनी. आयुष मंत्रालयानं पुरवणी केली आहे, मोरिंगा केलंय, नोनीच्या गोळ्या केल्यात, हे वापरा. ओके, ओन प्लांटेशन, इन हाऊस प्रोसेसिंग, डायरेक्ट कंट्रोल, फार्म ऑफ कॅप्सूल क्वांटिटी. 400 रुपयाला 320 DP, 400 MRP, 120 PV आणि 145 SV. ही झाली नोनी. आणि याच पैशाला मोरिंगा पण आहे बरं का. म्हणजे सेम किमती आहेत. 90 कॅप्सूलची किंमत दोन्हीकडं सेम आहे. आणि मोठी जर तुम्ही घेतली नोनीची बॉटल, मोठी मोरिंगाची बॉटल, तर याच्या किमती मी तुम्हाला इथं खाली लिहिल्यात. काय किमती लिहिल्यात? 1420 रुपयाला MRP. आपली 1420 प्युरलोनाची DP आहे. 1150 DP, 360 गोळ्या. नोनीच्या गोळ्या खाल्लात तरी PU होतील, माणसांचे आजार बरे पण होतील. सगळ्यांनी स्पिरुलिना खावे असं कुठे लिहिलेलं नाही. तुमच्या खिशाला जे परवडतं ते खायला सुरुवात करा आणि रिझल्ट चांगल्यात चांगले घ्या. असे तुम्हाला मस्तपैकी आज 2 प्रोडक्ट सांगून झाले. आता त्यामुळे मोरिंगा नोनी जास्तीत जास्त खाण्यावरती भर द्या. आणि आता कोणाच्या काही शंका असेल तर ते आपण घेऊया. ओके.